सामन्याला सुरू होतो. 4 षटकांचा सामना हा. निर्धारित 3 षटकांमध्ये पहिले इनिंग्स मधील 3 षटकं पूर्ण व्हायला पाहिजे 15 मिनिटाच्या आतमध्ये. अन्यथा एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानामध्ये 30 यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. लक्षात ठेवायचं आहे. परंतु आतापर्यंत बघितलेल्या 10 मिनिटांमध्येच 3-3 षटकं झालेली आहेत. म्हणजे किती उत्कृष्ट पद्धतीचं सामन्यामध्ये नियोजन केले बघा वेळेचं सर्व गोलंदाजांनी. सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची जबाबदारी समीर पारकर संघाचा कर्णधार स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. सलामीला फलंदाज निशांत कडवे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय ओमकार कडवे. सामन्याला सुरुवात होते. राजेश पाटील यांचा इशारा आमचे गुणलेखक दरणे गुरुजी यांना. बालकृष्ण दरणे गुरुजी अजून रिटायरला 3 वर्ष बाकी, 1 वर्ष बाकी आहे. मग फुल टाइम स्कोरर. पहिला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर, योग्य टप्प्यावर टप्पा टाकला होता. या चेंडूचा अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. परंतु फलंदाजाने चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू तशाच पद्धतीने थोडासा मागे घेतला. पुन्हा एकदा जागेवरून मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चकतोय आणि चेंडू जातोय तो पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, सिली पॉइंटच्या क्षेत्रात त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. 1 धाव मिळते. या एकेरी धावेंबरोबर आपण बघतोय निशांत खातं उघडते स्वतःचं. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं तर निशांतच्या पहिल्या षटकामध्ये बॅटला चेंडू व्यवस्थितरित्या लागत नव्हता. परंतु ज्या वेळेला ओमकार कडवेने सुरुवात करून दिली तदनंतर मात्र निशांतची बॅट तळपली आणि त्याने चांगलं पुनरागमन केलं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्या पहिल्या मॅचमध्ये त्याने घेतला होता. समीर पारकर पहिलं षटक आपण बघितलं. सुरुवातीलाच त्याने जेव्हा गोलंदाजी आली आणि जेव्हा पहिलं षटक टाकलं तो या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकण्याचा मान त्याच्याकडे गेला होता. या वेळेला ओंकारच्या बॅटमधून फटका निघतोय. चेंडू जातोय गोलंदाजाच्या डोक्यावरून सरळ 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. या चेंडूवर चौकार मारून मात्र सुरुवात चांगली केलेली आहे ती ओमकार ठोंबरेने. पहिलाच आपलं खातं उघडतोय या चौकारानिशी आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा धावा प्राप्त करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच डिलिव्हरी होती. परंतु ह्याच वेळेला आपण तर निशांतला बघतोय काहीसा दुखापतग्रस्त. थोडंसं धावण्यामध्ये त्याच्या थोडासा व्यत्यय येतोय. अतिशय दुखापतग्रस्त असून सुद्धा आपल्या गावातल्या संघासाठी, आपल्या स्वतःच्या संघासाठी त्यांनी आपला 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरोखर कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. दुखापतग्रस्त असून सुद्धा आपल्या संघासाठी तो या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि या वेळेला जोरकस प्रहार त्याच्याकडून बघायला मिळतोय. चेंडू जातोय तो 1 बाउन्स पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. चौकार. या षटकामध्ये दुसरा चौकाराची नोंद केली जाते आमच्या गुणलेखकाद्वारे. कारण 10 धावांपर्यंत डबल फिगर्स मध्ये संघ येऊन पोहोचतोय. 10 धावा धाफळकावर लागतायत. बोलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने, परंतु प्रयत्न चांगला होता. एफर्ट अतिशय चांगला होता. यश मिळत नाहीये. 1 धाव मिळाली परंतु थोडासा दुखापतग्रस्त असल्यामुळे एका धावेवर संतुष्ट व्हायला लागते. प्रयत्नाचं खरोखर 100% त्याने प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या हातातून चेंडू निसटला. 1च धाव मिळालेली आहे परंतु निशांतला जीवनदान मिळालेलं आहे. एफर्ट किती केलात याला महत्व तर आहेच परंतु त्याचं रूपांतर झेलमध्ये व्हावं अशी अपेक्षा त्यांच्या पाठीराख्यांकडून केलेली जाते. बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या आहे ती 11 धावा. बिनबाद 11 धावा. एक सावध परंतु सावध सुरुवात झालेली आहे ती जय हनुमान मिळकतकार संघाची. दुसऱ्या षटकासाठी एक फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची आता ओळख 2 ते 3 वर्ष आपण बघतो. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजीची धुरा आपल्या संघासाठी अलिबाग तालुक्यासाठी वाहत असलेला अमित पारकर येतोय गोलंदाजीला.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दुसरं षटक अमित पारकर राऊंड विकेटचा मारा करेल. निशांत कडवे कशा पद्धतीने खेळेल पहिल्या 2 मॅच मध्ये बघितलं होतं. पहिल्या अगोदरच्या मॅच मध्ये बघितलं तर अमित पारकर आणि समीर पारकर यांच्यावर थोडासा हल्लाबोल केला गेला होता. बघूया अमित या मॅच मध्ये, या निर्णायक मॅच मध्ये लेस्टमच्या बाहेरून चेंडू लेग ब्रेक होते, फिरकी होतोय, चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय फलंदाज निशांत कडवे. बॅक टू द पॅव्हेलियन. निशांत कडवे बाद होतोय, मोठा धक्का बसतोय, संघाचं बिग ब्लो. परंतु मागच्या मॅच मध्ये सुद्धा बघितलं होतं निशांत कडवे लवकर बाद झाल्यानंतर प्रणित म्हात्रे याने संघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती आणि जबरदस्त फलंदाजीचा नमुना पेश करत तब्बल 6 षटकारांच्या साहाय्याने 43 धावा त्याने आपल्या 12 चेंडूंमध्ये अवघ्या काढल्या होत्या आणि आपल्या संघाला त्याने दुसऱ्या फेरीमध्ये तिसऱ्या फेरीत प्रवेश करून दिला होता. अतिशय चांगली फलंदाजी केली होती. याच प्रणित म्हात्रेची एक स्वप्नवत खेळी आपण बघितली होती, ती वर्सोलीच्या बीच मैदानावर ज्या वेळेला समोरच्या संघाने भरपूर धावा 90च्या वरती धावा जमवल्या होत्या आणि निशांत कडवे त्याही सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरल्यानंतर तब्बल 78 धावांची खेळी त्यांनी केली होती. परंतु त्यांची ती खेळी आपल्या संघाला दुर्भाग्यवश विजयश्री प्राप्त करून देऊ शकली नव्हती. परंतु तशाच पद्धतीची खेळी त्यांची जी 43 धावांची केली ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची होती आणि ती सामन्याला मध्ये जिंकून देणारी खेळी ठरली होती. त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला होता. अमित पारकर पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करून आपल्या संघासाठी जमेची बाजू करतोय. परंतु हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ गुडलँड पद्धतीचा चेंडू होता. बॅकफुटवर काऊन कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही आहे. पहिले 2 चेंडू अमितने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने या खेळपट्टीवर टाकलेले आहेत. एकही धाव दिलेली नाहीये. परंतु रडार मध्ये येतोय. मागच्या बॅच मधून ज्या पद्धतीने संपवलं तिथून सुरुवात करतोय. चेंडू येतो लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. जी खेळी त्यांनी मागच्या मॅच मध्ये थांबवली होती ना, नॉट आउट 43 धावा काढून, तिथूनच पुन्हा त्याने सुरुवात केलेली आहे. हे षटकार ठोकतोय तो या वेळेला आणि आपल्या संघाला जे अडचणीत येत होतं असं वाटतोय की काय 2 चेंडू निर्धाव गेल्यावर 17 धावांपर्यंत पोहोचवते. या मॅच मध्ये तब्बल 45 ते 50 धावा काढणं अत्यावश्यक आहे. पुन्हा एकदा थोडासा वेग कमी करतोय शेवटच्या क्षणाला. चेंडू सोडताना वेगामधील ते गती होती चेंडू मधील ती काढून घेतली होती. त्यामुळे फलंदाजाने सुद्धा समयसूचकता बालगळी आणि डिफेन्स पद्धतीने खेळला होता. निर्धाव चेंडू. परंतु या वेळेला चांगला स्क्वेअर कट केलेला आहे, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. एक धाव मिळाली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आहे. त्या क्षेत्ररक्षकाचा अचूक नेम. कदाचित लहानपणी गोट्या खूप खेळलेला असावा तो. एकच धाव मिळते. जर थोडासा जर विकेट सोडून ओमकार पुढे असताना तर ओमकारला मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागलं असतं. परंतु तसं काय होत नाही. सेफ विकेटमध्ये सेफ आहे तो. त्याच्यामुळे धाव मात्र 1 मिळालेली आहे. या चेंडूवर 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या षटकामधील एक चेंडू येणं अद्यापही बाकी आहे. अमितची कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असेल. डावखुरा फलंदाज आहे, त्याला लेग ब्रेक टाकावा की गुगली टाकावा की दुसरा चेंडू टाकावा, म्हणजे बघूया काय करतोय, त्याची कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे. आणि ओंकार काय करतोय शेवटच्या चेंडूवर. षटकार ठोकतोय की सिंगल्स काढतोय. षटकार ठोकण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीत या स्ट्रोक्सवर. प्रयत्न छान होता, परंतु सिंगल से ज्यादा कुछ नाही मिलेगा. एका धावेने या षटकाची समाप्ती होते. 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावा झालेल्या त्या 19 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. 19 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स.
पहिल्या षटकात 11 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. चला फास्ट जरा खेळवायचा आहे, वेळ आपल्यासाठी थांबत नाहीये. 9 मिनिटांचा खेळ समाप्त झालेला आहे. अद्यापही 6 मिनिटं या षटकामधील येणं या तिसऱ्या षटकासाठी बाकी आहेत. बघूया या 6 मिनिटांमध्ये हे तिसरं षटक पूर्ण होते का. तिसऱ्या षटकासाठी चेंडू कोणाच्या हातात सोपवलेला आहे. संदेश कवळे. सोना संदेश कवळेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बघूया संदेश कवळे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. डावकोरा गोलंदाज, डावकोरा फलंदाज. आपण जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचा द्वंद्व बघतो त्यावेळेला डावकोरा फलंदाज नेहमी गोलंदाजावर हवी होत असतो, त्याच्यावर मात करत असतो. परंतु बघूया यावेळेला काय होणार. परंतु हा जादुई गोलंदाज आहे. चेंडू हलवार पद्धतीने फ्लाईट दिली होती, असं वाटत होतं की वेगात टाकतो की काय, परंतु शेवटच्या क्षणाला तो चेंडू हवेत सोडतो, फ्लाईट देतो आणि त्या फ्लाईटवर चकलेला आहे तो फलंदाज ओमकार. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगत होते संदेश कवळे. या वेळेला सुद्धा मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये, मिडल ऑफ द बॉर्डर नाहीये. एक धाव काढली, थोडासा मिसफिल्ड होते त्या ठिकाणी. पहिलं अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे तो, परंतु आत्ता या वेळेला थोडासा मिसफिल्ड होते आणि त्याचा नजर हटी, दुर्घटना घटी. त्याचा फायदा उचलला त्याने. 2 धावा पळून पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. हा संदेश कवळेच्या नावावर 5 विकेटचा एका षटकामध्ये रेकॉर्ड आहे आवाजच्या मैदानामध्ये. बघूया आज या मैदानात तो किती विकेट्स काढू शकतोय. हलवार पद्धतीने सोडतोय, थोडसा फलंदाजांना बुचकळ्यात पडतोय. ऑन द राईज येऊन खेळून चेंडूपर्यंत पोहोचताना मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु थोडंसं चेंडू निसटतोय काय आणि 2 धावा चपलाईने पळून पूर्ण होतात काय. हे स्ट्रॅटेजी होणं बहुत जरुरी आहे. तुम्ही जर धावा मोठे स्ट्रोक्स येत नसेल ना, तर सिंगलचं कन्व्हर्शन डबल अशा पद्धतीने धावा काढल्यात तर धावसंख्येचा रतीब वाढू शकतो. धावसंख्येचा आलेख आहे तो वरती जाऊ शकतो. धावसंख्या झाली 23 धावा, 23 रन्स ऑन द स्कोर बुक. आपण या ठिकाणी बघतो धावांचं गणित मैदानावरचं वाढत असो अगर नसो, परंतु आमच्या बाजूला जे गुणलेखक बसलेले आहेत ना, त्यांनी काही सीट सोडलेली नाही आहे. बघते त्यांचं जाऊ दे ना, थका ना रुका खाली. पण एका जागेवर बसण्याचं सुद्धा कसं बसते लक्षात ठेवा फाटक सर. आपण बोलतो ना बुडबुड येतात, तशा पद्धतीचं होऊ शकतंय. परंतु खरोखर कौतुक करावं लागेल दरणे गुरुजींचं. परंतु हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडतोय, परंतु ओमकारची स्ट्रॅटेजी काय होती हे मला अद्याप इथून समजलेलं नाहीये. तो मारायला चालला होता की मुद्दामून मारण्याचं नाटक करत होता. पंचांचा इशारा आलेला आहे, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ झाली. 24 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू फ्लाईटवर चकतोय. अंदाज आलेला नाही अद्यापही गोलंदाजाचा. गोलंदाजाला पुढे जाऊन मारावं की जागावरून खेळावं, विवंचनामध्ये आहे तो फलंदाज ओमकार. आणि या विवंचनेत असतानाच हा नाना करत असताना चेंडू मात्र एक एक संपत चाललेले आहेत. आपण बालकृष्ण दरणे गुरुजींचं कौतुक केलं, परंतु कॅमेरामन, त्यांचा ऑपरेटर ओम याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यांनी सुद्धा जागा सोडलेल्या नाही आहेत. अतिशय कडखर पद्धतीने ते जागेवर बसलेले आहेत. क्या बात है, काय गोलंदाजी चालली बघा. परंतु या गोलंदाजीला फसवलेला आहे गोलंदाजाने, पूर्णपणे हावी झालेला आहे फलंदाजावर. ओमकारला अंदाजच आलेला नाहीये की काय करावं. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचावं की जागेवर मारावं हे विचार करत असताना चेंडू मात्र त्याच्या शरीरावर आदळतोय. आणखी एक निर्धाव चेंडू जातो, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये. धावसंख्या फक्त 24 धावा. परंतु या वेळेला चेंडू बरोबर कनेक्ट केलाय. चेंडू मारतोय तो सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. आणखी एक चौकार. डीजे फक्त शेवटची 5 षटकं आहेत, काही टेन्शन घेऊ नकोस. आता चांगल्या पद्धतीने वाजव, नंतर झोपायचंच आहे आपल्याला.
धावसंख्या झाली 3 षटके पूर्ण, 28 धावा, 28 रन्स. आणि आवाज संघाचा जो टायमिंग होता त्या टायमिंग मध्ये त्याने पूर्ण षटकं केलेली आहेत सर्व संघाने. म्हणजे कोणत्याच संघाला आज पेनल्टी मिळालेली नाही आहे. टाइम लिमिट जो असतो त्याच्यामध्ये त्याने पूर्ण केलेले आहेत. शेवटचं षटक, चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज. मागची मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ज्याने 7 धावा डिफेंड केल्या होत्या तो श्रवण राऊळ गोलंदाजीसाठी येतोय. मागच्या मॅच मध्ये खरोखर अप्रतिम. नाही, श्रवण राहुल नाहीये, तो इंजर्ड झालाय त्याच्यामुळे तो बाहेर आहे. जयेश कवळे गोलंदाजी त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. श्रवणने मागच्या मॅच मध्ये 7 धावा डिपेंड केल्या होत्या, परंतु दुर्भाग्यवश आज तो शेवटच्या मॅच मध्ये खेळू शकत नाहीये. कुठे जिराडला शेवटचं षटक, धावसंख्या आहे 28 धावा. प्रणित ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू जातोय. आणखी एक डॉट डिलिव्हरी से काम नाही चलने वाला. मोठे स्ट्रोक्स या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा येणं गरजेचं आहे. आणि या वेळेला पुन्हा ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅन क्षेत्रात, परंतु तिथील आउटफील्ड थोडस स्लो आहे, त्याच्यामुळे 2 धावा मिळतात प्रणित म्हात्रे जी फलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती दुसऱ्या राऊंड मध्ये, ती फलंदाजी त्याला करावी लागेल. या 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या अद्यापर्यंत फक्त 30 धावा धावफलकावर लागलेले. 1 गडी बाद 30. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये येतोय. 1 धाव काढली, चेंडू थोडा हातातून निसटतोय. बघता बघता त्याचं रूपांतर 2 धावेत झालं. ओमकारची अपेक्षा होती की लक्ष ठेवावं प्रणितने, म्हणजे 3री धाव काढण्याचा मनसुबा होता ओमकारचा, परंतु चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातात जातोय. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये. धावसंख्या 32 धावा, 32 रन्स. पुन्हा एकदा या चेंडूवर सुद्धा सिंगलचं कन्व्हर्शन डबल मध्ये करण्यात अतिशय चांगली चपलाई या दोन्ही गोलंदाजाचा ॲथलेटिझमचं कौतुक करावं लागेल, कारण मगापासून त्यांनी कित्येक धावा, तब्बल 5 वेळा 2 धावा धावून काढलेल्या आहेत. आणि खरोखर दमणं हे साहजिकच आहे. तुमच्याकडे कितीही स्टॅमिना असला तरी धावा काढल्यानंतर माणूस दमतो, पण नंतर हळूहळू तुम्ही जेवढं जास्त खेळत जाल ना तेवढा तुमचा दमतो निघून जात असतो. धावसंख्या आहे आतापर्यंत आपण जवळतोय 34 धावा. 2 चेंडू येणं बाकी आहे. बघूया 2 चेंडूत एखादा मोठा फटका येतोय का प्रणीतच्या बॅटमधून, जेणेकरून 40 पार सामना होऊ शकेल. आणि हा फटका खरोखर येतोय आलाय हा आणखी एक दर्जेदार षटकार. या षटकारानिशी आपण बघतोय आता 40 पर्यंत संघ पोहोचलेला आहे. हा शेवटचा चेंडूवर मिळकतखार संघ बोलतोय आणखी एक षटकार येऊ दे. सगळ्यांच्या तोंडातून तेच येते बघा, एक षटकार, शेवटचा षटकार. परंतु आवाज हा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल बघूया. मारलाय जोरकस फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव मिळाली, 2री धाव काढण्याचा प्रयत्न. ओमकारचं कौतुक करावं लागेल, किती धावलाय बघा, परंतु चेहऱ्यावर अजिबात दम लागल्याची त्याची भावना दिसत नाहीये. प्रणित बसला परंतु तो बसलेला नाहीये. 2 धावा घेतोय या वेळेला सुद्धा. धावसंख्या झाली या शेवटच्या चेंडूवर 2 पकडून 42 धावा, 42 रन्स ऑन द स्कोर बुक. 43 धावांची आवश्यकता. 43 धावा होणार का? मिळकतकार संघ 43 धावा राखणार का? आणि क्वार्टर फायनलचा महत्वपूर्ण सामना आहे. यामधून जर तुम्ही जिंकाल तर सुपर 3 मध्ये पोहोचाल. कोणता संघ होईल या स्पर्धेतील सुपर 3 मध्ये जाणारा संघ? पहिला संघ असेल मिळकतकार संघ की नागेश्वर आवाज संघ? बघूया. दूध का दूध, पानी का पानी, सुहास फाटक की जुबानी. ओव्हर टू सुहास फाटक सर. धन्यवाद. भेटू उद्या आज रात्री
बरोबर 7:30 वाजता. थँक्यू. हॅलो. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा मित्रांनो, कोण्या एका माणसानं निर्माण करता येत नाही, तर त्यासाठी अनेक लोकांचं कॉन्ट्रीब्युशन लागतं. ज्यामध्ये आपण जे महत्वाचे कलाकार पाहतो, ज्याच्यामध्ये डीजे ऑपरेटर डीजे आशू असेल, त्याचप्रमाणे पंच गणेश डाऊर, राजेश पाटील, शरद पाटील या लोकांना पाहतो आपण. सातत्यानं त्यांचं काम डोळ्यामध्ये तेल घालून करायला लागतं. त्याचप्रमाणे WDC लाईव्ह प्रक्षेपण ओम पाटील, हरेश पाटील, त्याचप्रमाणे त्यांचे विवेक पाटील, अनिश, हे सारे टेक्निशियन्स यांची सुद्धा दीर्घ मेहनत रात्रभर पाहत आलोय आपण. तसे आमचे समालोचक श्री सुहास पाठक, मी स्वतः, विकासदादा साखरकर, निशांत पाटील, इम्रान बुखारी भाईजान, सिद्धेश पाटील, संजीव पाटील, या सर्वांची अथक मेहनत, परिश्रम हे चालू आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या मदतीनं ही सजलेली स्पर्धा आपण आज या ठिकाणी पाहतोय. खूप लोकांचं कॉन्ट्रीब्युशन राहत असतं आणि तेव्हा एक अप्रतिम स्पर्धा आपल्या समोर मित्रांनो येत असते. 43 रन्स करायचे आहेत. 24 चेंडू 43 रन्स. तुम्हाला गणित वाटायला सोपं जातं, पण ते करायला कठीण आहे. अशा प्रकारचं हे अनप्रेडिक्टेबल क्रिकेट मित्रांनो राहिलेलं आहे. कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, जिगरबाजी दाखवायला लागते आणि मैदानामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागतं. अशा अनेक परिस्थितीतून माणसाला जावं लागतं, तेव्हा कुठे एखादा विजय आपण साकारू शकतो. हे मात्र दिव्य आहे मित्रांनो. आणि त्यासाठी आपण सारेच या स्पर्धेच्या निमित्तानं कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत. प्रॉमिसिंग आपलं आहे इथे की आपण हे सगळं करणार. 43 रन्स 24 चेंडू, हे गणित कसं जुळवतात फलंदाज हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं राहील. पहिल्यावर पॉवर प्ले पाहतो. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण हे खेळाडू पाहतोय. 2 बाहेर पाहतोय. आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, डीप थर्डमॅन, तसंच मिड ऑन मिड ऑफ, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, शॉर्ट पॉइंट असे क्षेत्ररक्षक मैदानात सजलेले पाहतो. आणि थेट जाऊया मैदानात, जिथं दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होण्याची तयारी आणि पहिला बॉल टाकायला गोलंदाज बिलकुल रेडी आहे, ज्याचं नाव आहे श्रुतिक कडवे. नौजवान खेळाडू पहिला बॉल टाकतो राईट ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या अधिक बाहेर. पंचांचे हात रुंद झाले, इशारा वाईटचा आलेला आहे. आमचे स्कोरर तरबेज बाळकृष्ण दर्णे गुरुजी, मॅन फ्रॉम थेरोंडा, रात्रभर स्कोरिंगचं काम अत्यंत नेटाने करतायत. काही गडबड नाही, काही मागत नाहीत. हा फटका मात्र फसल्यागत झालंय आणि इथे कॅच. डीजे गोलंदाजी करावी, त्यानेच कॅच पकडावा. ह्याला आमच्याकडे लोक काय म्हणतात, कॉट अँड बोल्ड या रूपामध्ये फलंदाज बाद झालाय. आणि त्यामुळे मैदानातून फलंदाज जो आहे तो परतून गेलाय. दुर्दैवी ठरलाय, कारण हवेमध्ये कॅच टाकण्यासाठी गोलंदाजच त्याला प्रवृत्त करतो आणि ते मैदानात कार्य साधलं गेलंय. आणि अशा प्रकारे फलंदाज आता बाद झाला. स्वस्तात विकेट पडली आहे. त्यानंतर जयेश कवळे नावाचा फलंदाज, याच्यामध्ये आहे दम,
तो आहे बाजीराव सिंघम, तो आहे जर्सी नंबर 5 परिधान केलेला जयेश कवळे. फ्रीडम फायटर आहे, तो कोणाला घाबरत नाही, भल्या भल्यांच्या तोंडची हवा टाईट करतो अशा प्रकारचा फलंदाज आहे. ना डरा ना झुका ना झुकेगा अशा प्रकारचा हा खेळाडू आहे. मैदानात जेव्हा जेव्हा तो येतो तेव्हा तो टेरर असतो. त्याच्याकडून ते काम होत असतं जे टीम अपेक्षित करते ते तो करून दाखवतो. परंतु सध्याच्या घडीला काय आहे की विकेट स्वस्तात गेली आहे आणि आपलं काम प्रेशर वाढलंय, प्रेशराईज केलंय गोलंदाजाने. या वेळेला संयम राखलाय, संयम राखायचा आहे, कारण 24 चेंडू 43 करायचे आहेत. पण या परिस्थितीमध्ये आपला संघ जिंकवायचा असेल तर तुम्हाला बॅलन्स मुकाबला खेळावा लागेल. मॅच मध्ये पलटवार करायचा आहे, ऍक्शन वरती रिॲक्शन करायची आहे, हे सगळं तुम्हाला करावं लागेल. चांगला फटका मारलाय क्षेत्ररक्षक, पण तिथे ओमकार अत्यंत प्रभावशाली क्षेत्ररक्षण करतोय. एका बाउन्स वरती चेंडू अडवलाय आणि आपल्या क्षेत्ररक्षणाचं जे नेटवर्क पसरवलंय त्यामधून तो आपलं काम चांगलं निभावून नेतोय. धावसंख्या आपण पाहिली 2 झाली. हळूहळू का होईना आपलं कार्य साधायचं आहे आणि 43 पर्यंत आपली गाडी या मैदानातून तामटवायची आहे आणि एक विजय साखरा करायचा आहे. हे स्वप्न घेऊन हा संघ मैदानात सध्या नागेश्वर आवास पोहोचलाय. पण त्यांची विकेट पहिली अतिशय स्वस्तामध्ये गडगडली हे पाहिलंय. यावेळचा चेंडू अप्रतिम, कमालीचा चेंडू, गती आणि नियंत्रण, अनुशासन हे सर्व काही अतिशय भन्नाट झालेलं आहे. त्याच्यामुळे गोलंदाजाचा थोडासा बोलबाला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. विकेट पण प्राप्त केली आणि 2 धावा खर्च केल्यात. हा शॉर्ट पिच चेंडू डीप पॉइंटला खेळलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक मागे धावतोय पण आउट ऑफ द कंट्रोल. चेंडू आउट ऑफ द बाउंड्री, 4 रन्स डीचे. फटका बघता आला आपल्याला, कारण त्यांनी पॉइंटच्या दिशेला फटका खेळला होता, जिथे थोडस अवघड क्षेत्र आहे, स्लो आउटफील्ड आहे, पण चेंडू तरी सुद्धा बाउंड्रीच्या पार झाला होता. इथे पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्याची क्षमता ठेवली आहे ती गोलंदाज श्रुती कडवेने आणि या षटकामध्ये आपला दमखम ऍज ए गोलंदाज त्यांनी दाखवून दिला. धावसंख्या झाली आहे फक्त 6 रन्स. एका चौकाराच्या निशी या 6 धावा झाल्यात. परंतु मित्रांनो, ये तो झाकी है, अभी बहुत सारा बाकी है असं म्हणावं लागतं, कारण 43 पर्यंत आपली गाडी पोचवायची आहे आणि या परिस्थितीतून ती पोचवायची आहे जेव्हा तुमच्याकडून एक विकेट गेली आहे आणि धावफलकावरती एका चौकारानिशी फक्त 6 धावा आल्यात. त्याच्यामुळे हा संघर्ष अजून बराच बाकी आहे. दिल्ली अभी बहुत दूर आहे असं बोललं चालेल. गाडी मुंबईतून निघाली आहे, नागपूर पर्यंत पोहोचली आहे, पण दिल्लीला पोहोचायला अजून तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे तुम्हाला हा संघर्ष किती तिखट आहे याची जाणीव झाली असेल. गोलंदाजीत परिवर्तन पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर धावा 6 आल्या, एक विकेट गेली. अखिल कडवे नावाचा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. एक वेगळ्या तंत्रानं बॉलिंग करतोय. सिंगल रन्स आली आहे. फटक्यामध्ये तेवढी जान नव्हती, पण एक सिंगल धाव येऊ शकेल एवढी परिस्थिती तर या बॉलमध्ये, या फटक्यामध्ये तो दमखम होता. एका धावेनं धावफलक 7 वर पोहोचलाय. मिलता है सबका साथ तो बनती है बात और रन संख्या हो गई 7 असं म्हटलं जातं. मित्रांनो, उजाडला आहे. सूर्यदेव एंट्री करून राहिलाय. काय बात आहे. हो हो, सोडला, काय सोडला. आमच्या एका मित्राने एकदा काय सांगितलं माहिती आहे, तुम्ही दारू सोडा, गुटखा सोडा, सगळ्या वाईट गोष्टी सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच नको सोडू असं त्याने सांगितलं. हे खरं आहे. तो असंही बोलला, केलेली बायको पण सोडा, दुसरी मिळेल, पण कॅच नको सोडू, हे असं ते सांगितलं. काही लोकांना पटलं, काही लोकांनी इग्नोर केलं. होत आहे क्रिकेटमध्ये, अशा गोष्टी घडत असतात. और छोटे छोटे मुकाबलों में
बड़े बड़े मुकाबले में ऐसी बातें होती रहती है अक्सर दोस्तों. चेंडूला लेफ्ट केलंय कारण त्याला माहितीये हात रुंद होणार आहेत अंपायरचे, आणि अशा प्रकारे या रुंद हाताने आम्हाला इशारा आला, घ्या लिहून वाईड. या वाईडनं रिव्ह्यू आहे. रिव्ह्यूचा परिणाम काय होतो, रिव्ह्यू परिणाम देतो की परिणामकारक ठरतो की विपरीत परिणाम दाखवतो, हे बघावं लागेल. व्हॉट इज रिझल्ट स्क्रीनवरती चेक केलं जाईल, त्यानंतर रिझल्ट तुमच्या समोर येईल. वाईड बॉल आहे असं इथे स्क्रीनवरती चेक केल्यानंतर आपल्याला जाणीव झाली आहे, त्याच्यामुळे हा वाईडच इथे आम्ही लिहून घेतलाय. त्यामुळे एक बॉल हा पुन्हा टाकावा लागेल. परिस्थिती नियंत्रणात आहे की गंभीरता आहे हे बघावं लागलं. हा मिळकतकारचा रिव्ह्यू मात्र या इथे गेला कारण त्यांनी तो यूज केला. जे यूज केलं ते संपलं. दॅट इज यूज अँड थ्रो, चायनाचं मटेरियल. बॅटला बॉल लागतंय पण मोठा फटका नाहीये. सिंगल धाव येते कशी का होईना. मॅच मध्ये नियंत्रण ठेवायचं दोन्ही टीमना. दोन्ही टीम पराभवासाठी नाही आल्यात. दोन्ही टीमना मॅच जिंकवायची आहे. एकच स्वप्न घेऊन या दोन्ही टीम आल्यात, पण स्वप्न मित्रांनो सत्यात उतरवायचं तर एकाच संघाचं सत्य, एकाच संघाला हा सामना सत्यामध्ये उतरवता येईल, विजय साकारता येईल, हे मात्र तेवढं सत्य आहे. पुढला बॉल पुन्हा एकदा आदिल कळवेचा बॉल बॅटच्या इनर एजला लागतोय. चेंडू कार्पेटच्या रूपानं सरकतोय. क्षेत्ररक्षक मागे धावलाय, चेंडू अडून फेकलाय, पण तो लेट केला ना, त्या लेटनं थोडा घात केला आणि सिंगलचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये करता आलेलं आहे, आपल्याला पाहायला मिळालं. आवाज संघ सुद्धा तेवढा तरबेज आहे. मिळकतकार पण कमी नाहीये. दोन्ही संघांकडे चातुर्य आहे. 2 रन्स, 2 बॉल बाकी आहेत. अखिल कळवेचे 2 बॉल या षटकामधले अजूनही बाकी आहेत. एक वाईड होता आणि म्हणून 2 बॉल बाकी आहेत. हे आम्ही मोजमाप काढलेलं आहे आणि दर्णे गुरुजींचं कॅल्क्युलेशन हे नेहमी परफेक्टच असतं. वा वा, खोदून मारायचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक श्रुतिक तिथे पोहोचलाय, पण त्याच्या सोंडीच्या पुलाखालून बॉल गेला होता. कधी कधी मिस्टेक होते आणि चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं मित्रांनो. त्यामुळे धावसंख्या पोहोचली आहे 14 पर्यंत. 13 बॉल 29 रन्सची गरज आहे. 13-29 असं कॅल्क्युलेशन धरणे गुरुजी आम्हाला कळवत आहेत आणि त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे मॅच आपल्याला बघायची आहे. 13 बॉल आहेत. यावेळेस लंबा हिट, बिग हिट मिड विकेटच्या वरून लागलाय. दणदणीत षटकार. डीजे मित्रांनो, पहिल्या 12 बॉल वरती 20 रन झाल्यात, पण थोडस प्रेशर अधिक आहे ते पुढच्या 2 ओव्हरला. कारण पहिल्या 2 ओव्हरला 20 आणि पुढच्या 2 ओव्हरला 23 काढायचे आहेत. त्याच्यामुळे तेवढं प्रेशर ते झेलावं लागेल आणि तुम्हाला त्या पद्धतीनं मैदानात आपला खेळ बहारदार करावा लागेल. प्रेशर किती असून दे, पण इतकंही प्रेशर नसावं की प्रेशर कुकरची शिट्टी वाजावी, असं नाही व्हायला पाहिजे. कारण आजच्या रात्रीतला, आताच्या पहाटेतला हा शेवटचा सामना आहे आणि मला वाटतं फक्त 12 बॉल या रात्रीतले बाकी आहेत. त्या 12 बॉल मध्ये एक संघाला पुढे जायची संधी प्राप्त आहे आणि एका संघाला मात्र इथून रिकाम्या हातानं परत जावं लागेल. तो कोणता संघ आज पुढे जाईल ते मात्र येणारी वेळ काळ ठरवेल. नशीब आणि मेहनत याचं कॉम्बिनेशन करायचं आहे असं म्हणतात जाणकार लोक. 51% मेहनत करा आणि 49% तुम्ही नशिबावरती डिपेंड राहा, तर तुमचं सक्सेस तुमच्या पायाकडे येतं, तुमच्या जवळ येतं. त्यामुळे क्रिकेटमध्ये हे सर्व काही घडत असतं मित्रांनो. आता निशांत कडवे
निशांत कडवे खऱ्या अर्थानं इंजोर्ड आहे, पण परिस्थिती हँडल करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती धमाकेदार जयेश कवळे ऑन द फायर, सिक्सर. फटकावून काढला आणि षटकाराची नोंद धावफलकावर लावली आहे. हा चेंडू बाउन्स झालेला आहे. इथे मात्र रिव्ह घेतलेला आहे फलंदाजाने, ज्याला चेंडू वाईड असल्याचं जाणवते बहुतेक आणि त्यामुळे त्याने तो रिव्ह घेतलाय. इथे आम्ही आता तपास त्याचा करू स्क्रीनवरती. स्कोर झालाय 26 झालाय आणि 11 बॉलला 17 रन्स पाहिजेत असा हिशोब सध्याच्या मॅचचा बाकी आहे. पण आता ह्या बॉलचं काय होते त्याच्यावरती पण गणित बदलू शकतं किंवा नाही पण बदलणार. रिझल्ट वरती डिपेंड असेल काय होईल ते. 10 राहतात बॉल की 11 राहतात ते आता माहित पडेल. वाईड, येस, बॉल वाईड असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आता बॉल वाढलाय आणि परिस्थितीमध्ये पुन्हा बदलाव झालाय. आता कॅल्क्युलेशन पुन्हा बदललं. 27 रन झाल्यात आणि आता 11 बॉलला 17 पाहिजेत, 16 पाहिजेत. 11 बॉल 16. या मॅचची गंभीरता दोन्ही संघांच्या लक्षात यावं आली आहे, परंतु या गंभीरतेकडून रूप कसं बदलतं बघायचं. चेंडूवरती ओमकारची फिल्डिंग चांगली होते, लक्ष चांगलं आहे, लक्ष्यवेधी भूमिका फलंदाज आणि क्षेत्ररक्षक ही करतो तो ओमकार ठोंबरे. धावफलकामध्ये पुन्हा बदलाव झालाय. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि रन्स पाहिजेत 15. मित्रांनो 10 बॉल 15 रन्स पाहिजेत. मुकाबला एकदम टाइट होतोय. क्या बात आहे, हलका शॉट, कॅच मात्र होत नाहीये कारण क्षेत्ररक्षक लांबून येईपर्यंत कॅच खाली पडला आणि इथे मात्र फलंदाजाला रनआउट होऊन परतावं लागेल. जयेश कवळे बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे जयेश कवळे परतला, रनआउट झाला. नॉन स्ट्राईकच्या एंडवरती पोहोचला नाही आणि त्याचं रूपांतर नाट्यमयरित्या रनआउट रूपामध्ये झालं आणि त्यानंतर मैदानामध्ये जर्सी नंबर 10 समीर पारकर मैदानात पोहोचलाय. समीर पारकरला मी एकदा बोललो होतो, समीर पारकरच्या आडनावात काय आहे? आर्य पारकर, समीर पारकर, जर्सी नंबर 10. आता या समीरकडे भले मोठे फटके आहेत, त्याच्या कोट्यामधून मोठे मोठे फटके आपण खूप सारे पाहिले. त्यांनी सुद्धा मिडविकेट असेल, लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, कव्हर असेल, पॉइंट असेल, फाईन लेग असेल, थर्डमॅन असेल, या सगळ्या पोझिशनला फटके मारून मॅचेस जिंकवल्यात. पण आत्ता वेळ कोणावरती आहे? तो स्ट्राईक फलंदाज जो आहे त्याचं नाव आहे सर्वेश कवळे, याच्यावरती दारूमदार राहिली आहे. सर्वेश कवळेचा फटका हवेत, क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि सर्वेश बॅक टू द पवेलियन. एक विकेट पडल्यानंतर दरणे गुरुजी मॅच मध्ये बरचसं परिवर्तन येतं आणि मॅच मध्ये एका टीमचा पलडा भारी होतो आणि दुसऱ्या टीमचा हलका होऊन जातो. पण सर्वेशच्या बाद होण्यानंतर गणेश मडवी मैदानामध्ये गेलेले आहेत. गणेश मडवी हा एक असा मनुष्य आहे, क्रिकेटवरती कमालीचं प्रेम केलंय. बरीचशी बक्षिसं पण त्यांनी स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या मामाच्या नावानं दिली आहेत. 8 बॉल 14 रन्स पाहिजेत आणि गणेश मडवी हा मधल्या फळीतला एक जादूगार फलंदाज आहे. कुठलीही मॅच कुठे घेऊन जाऊ शकतो, कारण बेस्ट विकेट किपरचे पुरस्कार त्यांनी खूप पटकावलेत आणि फलंदाजी करताना सुद्धा त्याने काही चमत्कार सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे या चमत्काराच्या भूमिकेत तो पुन्हा दिसेल का नाही ही तर वेळ ठरवेल. पण निशांत कडवे गोलंदाजी करतोय. मित्रांनो बॉल शिल्लक आहेत
8 रन्स पाहिजेत 14. 8 का 14, 8 का 14, 8 का 14. मोठं अपील झालं, दॅट इज लाऊड अपील. अपील मध्ये आवाज मोठा झाला पण सत्य मात्र तेवढं लपलेलं राहिलं आणि ते सत्य मात्र तेवढं नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल ने पुन्हा कहाणी बदलते. कहानी में बदल आ जाता है. निशांत कडवे 7 बॉल 14 रन्स. ओहो, लंबे लंबे हाथ. बघा मित्रांनो, अखिलचे हात अमिताभ हॅलो. अखिलचे हात अमिताभ बच्चन सारखे लांब लांब आहेत आणि कॅच पर्यंत कसे पोहोचवले आणि कसा कॅच पकडला, जी हुकूमत आहे क्षेत्ररक्षणाची ते त्यांनी मैदानात दाखवली आणि कॅच पकडून पुन्हा एकदा मॅच मध्ये नाट्यमय रूपाने परिवर्तन घेऊन आला आणि पुन्हा एकदा टेन्शन वाढवलं फलंदाजी करणाऱ्या संघाचं नागेश्वर आवाजचं. आणि आता काय कॅल्क्युलेशन आहे, 6 बॉल आणि 14 रन्सची गरज आहे. 2 मोठे फटके या फाईट मध्ये नाही मारले तर मॅच मध्ये परिवर्तन ते आणू शकणार नाहीत. पण समीर पारकर हा आर्या पारकर समीर पारकर आहे, त्याचा काही भरोसा नाही. तो कुठली मॅच कुठेही घेऊन जाऊ शकतो. पण आता गोलंदाजाचा कस लागेल, कारण समोर एक दादा फलंदाज आहे, टेरर फलंदाज आहे, फ्रीडम फायटर उभा आहे आणि त्या फ्रीडम फायटरला आपण नेहमीच ओळखत आलेलो आहोत. जर्सी नंबर 10 तेंडुलकरची जर्सी आहे, त्याच्यामुळे त्या आकड्याला ऊर्जा आहे, त्या आकड्यावरती ताकद आहे, त्या आकड्यामध्ये रेकॉर्ड्स आहेत. गोलंदाजी या वेळेला 6 बॉल 14. हवेत बॉल उडलाय, कॅच पकडली नाही, सुटली कॅच. आणि बापरे, कशी का होईना विकेट मिळाली आहे. बापरे, शेवटच्या ओव्हरला पुन्हा एकदा या मैदानात ड्रामा घडलाय. शेवटच्या ओव्हरला पहिल्या बॉलवरती विकेट पडली. इकडे 2 चान्सेस होते, रनआउटचा चान्स, कॅचचा चान्स. पहिला कॅचचा गेला, त्यानंतर रनआउटचा पकडला गेला. पण फलंदाजांना कुठल्याही प्रकारे बाद करायचं होतं ते केलं. पण आता कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा वेगळं झालंय. 5 बॉल 14 रन्सची गरज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाज आणि फलंदाज याच्यामधली कशमकश, बॅट बॉल मधली कशमकश आपल्याला दिसून येईल. काय होणार आहे मॅचचं रूपांतर, काय होणार रिझल्ट, कारण रिझल्ट टाइम जवळ येते. 5 बॉल या रात्रीतले शेवटचे बाकी आहेत. त्या 5 बॉल मध्ये निकाल लागेल एका टीम साठी. अरे बाप रे, डेंजरस. परिवर्तन आणलंय की आता मित्रांनो 4 बॉल 14 रन्स पाहिजेत अशी त्याने परिस्थिती समोर आणली आहे. नवीन फलंदाज मैदानात अवतरलाय तेजसला माहिती आहे परिस्थिती आपल्या हाताबाहेर चालली आहे. 4 बॉल 14 पाहिजेत. बॅटला बॉल लागतोय पण ताकद नाहीये. चेंडू फेकलाय स्टंपवर पण तो गेला नाही स्टंपवर. पण सिंगल धाव कशी का होईना आली आहे. पण आता स्ट्राईक कोणाकडे आहे, संदेश कवळेकडे आहे. 3-13 कोणाचे वाजणार 3-13 असा प्रश्न मित्रांनो निर्माण झालाय. कारण 3 बॉलला 13 पाहिजेत आणि दोन्ही टीम म्हणतील आमचे बाबा 3-13 नको वाजायला.
समोरच्यांचे वाजायला पाहिजेत असं ती टीम म्हणत असेल एकमेकाला. 3-13 पाहिजेत, नको वाजायला 3-13. चला 3 का 13 काय होणार, रिझल्ट काय होईल माहिती नाही. वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडेड फलंदाज संदेश कवळे उर्फ सोना स्ट्राईक एंड वरती आहे. आणि त्या सोनाने सुद्धा मी पाहिलं की बऱ्याच वेळेला मॅचेस घुमवल्यात, बऱ्याच वेळेला मॅचेस मध्ये ड्रामा आणलाय, मॅचेस जिंकून दिल्यात. पण आता सिरियस नोट वरती मॅच आलेली आहे. 3 बॉल 13 रन्सची गरज आहे. सिरियस नोट वरती मॅच आली आहे, क्या बात है. 3 बॉल 13 रन्सची गरज आहे. मामला गंभीर आहे. संदेश कवळेचा फटका, प्रेम चोपडा हिसाब रोकडा, षटकार लागतोय. संदेश कवळेला मित्राचे मित्र सोना म्हणतात आणि सोन्याचा भाव सध्या 1.5 लाखाच्या वर गेलाय. त्याच्यामुळे त्याला त्या ताकदीनेच खेळावं लागतंय आणि तो षटकार त्यांनी मारलाय. आता परिस्थिती काय आहे, 2 बॉल 7 रन्स म्हणजे अजून एक मोठा फटका मारणं अनिवार्य असेल आणि तो या बॉलवरती लागेल तर पॉसिबल आहे, नाहीतर या मॅचचं मिशन इम्पॉसिबल. हा इथे मात्र फटका लागत नाहीये, फटका लागत नाहीये. आता पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला गेलाय. चेंडू वाईड आहे का नाही याची तपासणी इथे मैदानात केली जाईल. तिकडनं रिव्ह्यू मागितलाय, पण आहे की नाही, रिव्ह्यू बॅलन्स आहे का, रिव्ह्यू शिल्लक आहे. मगाचा सक्सेस झाला त्यामुळे रिव्ह्यू बॅलन्स राहिलेला आहे आणि त्या बॅलन्स रिव्ह्यूने काय नाट्य मैदानात घडेल ते सांगणं कठीण आहे. पण मॅच मात्र इंटरेस्टिंग झाली आहे आणि डॉट बॉल आलाय, डॉट बॉल. त्याच्यामुळे मॅच एकदा येते असं वाटलं, मॅच एकदा जाते असं वाटलं आणि मॅच मधली गंभीरता आहे तशी आहे. 1 बॉल 7 रन्सची गरज आहे आणि आपण जो नियम सांगितलाय मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग हा नियम इथे लागू आहे. कोणी मैदानात जाऊ नका, एका बॉलवरती काय होऊन दे, तुम्ही जायचं नाही मैदानात बिनकामाचं. ओहो, यालाच तर क्रिकेट मधलं दुःख म्हणतात मित्रांनो. येस, कंपल्सरी चेसिंग. आणि आपण जेव्हा एका रन्सनी हारतो दर्णे गुरुजी, तेव्हा काय मनामध्ये विचार येतात ते सांगणं कठीण आहे. क्या बात आहे. मिळकतकार संघ क्वालिफाय झाल्याचं पाहिलं गेलं, त्यांचं अभिनंदन. आणि या संघर्षातून आवाज संघ मात्र जिंकला नाही, हे मात्र त्यांच्या वाट्याला आलेलं दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे त्या संघाला आपण हार्ड लक सांगूया आणि बेस्ट ऑफ लक आपण पुन्हा एकदा देऊ.